आमचा पहिल्यापासून वाल्मी कराडवर डाऊट होता, कारण मला खुद यलमाटे पोलीस म्हणलेले होते की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला. बंगला म्हणजे आता धनंजय मुंडे साहेबाचा तिथं जगमित्र कार्यालय आहे. जगमित्र कार्यालयातल्या त्यावेळेसचा सगळा कारभार वाल्मी कराड सांभाळत होता. त्याच्याशिवाय असं पान बी हलत नव्हतं परळीतलं. मग त्यानंच तपास थांबविला आणि त्याच्याच मार्फत ह्या म्हणजे त्याच्याच मुलांनी कट रचून खून बी केला आहे. एवढं हे झालं ना, मी एवढा संघर्ष करून बी म्हणजे माझ्या नवऱ्याचे आरोपी बाहेर येत नाहीत. तुम्ही सांगू शकत नाही माझी अशी आज भावना झाली होती. नार्को टेस्ट अहवाल सरांपाशी आलेला आहे, तर सरांनी ते तपासाचा गुपित भाग आहे म्हणून अजून काही आम्हाला सांगितलं गेलेलं नाही आहे. पण जोपर्यंत गोट्या गीते सापडत नाही तोपर्यंत या केसमध्ये काहीच होत शकत नाही. आता तर मला असं वाटतंय की गृह खातं आणि म्हणजे हे सगळे SIT हे एक ते म्हणतात ना माकडाच्या हातात चॉकलेट दिल्याप्रमाणे त्या प्रकरणात म्हणजे असं काहीच मला आज तर पंकज कुमार सरांना बोलून वाटलं की म्हणजे मला तर न्याय भेटत नाही. जे माझा पहिला जे म्हणजे इथल्या स्थानिक पोलिसांनी जे केलं तेच मला पंकज कुमार सरांच्या तोंडातून आज बाहेर आलं त्यांच्या. आणि मला एवढं म्हणजे एवढं हे झालं ना, मी एवढा संघर्ष करून बी म्हणजे माझ्या नवऱ्याचे आरोपी बाहेर येत नाहीत. तुम्ही सांगू शकत नाही माझी अशी आज भावना झाली होती. तुम्ही असं महत्वाचा फक्त मुख्यमंत्री देशात आणि उमेश कॉर्पे पंकज कुमार यांची मागणी स्वतः केली होती. हो, सगळ्यांची मागणी केली. म्हणजे सगळ्यांना मला वाटलं की खरंच माझ्या नवऱ्याला न्याय देते, पण नाही. गृह खातं खूप म्हणजे असं नाकाम आहे सगळं. मी मुख्यमंत्री साहेबापासून बी जाऊन माझ्या नवऱ्याला न्याय भेटत नसल हे यासाठीच मला करायचंय काय. मी अगोदरच म्हणलं होतं की जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत माझा संघर्ष राहणार, पण यापुढे मी काय संघर्ष करू हे मला प्रश्न पडलाय. असं काय झालं तुमचा म्हणजे एवढं झालं की जोपर्यंत गोट्या गीते सापडत नाही तोपर्यंत या केसमध्ये काहीच होऊ शकत नाही. आता गोटा गीते कुठे लपलाय, पाताळात लपलाय का भूत ह्याच्यात गेलाय काय माहिती, आता कशात काय झाले. मग काहीच होऊ शकत नाही म्हणलं आपण त्यांच्याकडून आशा काय करायची. कडून 3 तास तुम्ही चर्चा झालेली आहे. 3 तास चर्चेमध्ये शेवटी काय निष्पन्न झालं? शेवटी आता 3 तास आमची चर्चा झाली, पण शेवटी 3 तासात जे या स्थानिक पोलिसांनी केलं शून्य तपास, तसाच मला शून्य तपास वाटला पंकज कुमार सरांच्या बोलण्याने. पुढची दिशा एवढीच आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना एवढी मागणी आहे की साहेब मला तुम्ही परत भेटीची टाइम द्या, का तर माझ्या नवऱ्याला इथं म्हणजे ह्या परळीतून आणि म्हणजे जे परळी पोलिसांनी केलं तेच SIT पथक काकून बी होत आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मला तुम्ही भेटीचा टाइम द्या. IPS पंकज कुमार यांच्यावर दबाव कुणी आणते असं मला वाटतंय का? दबावाचं नाही, पण वाल्मी कराडच्या घरातून काहीतरी सूत्र हलत आहेत हे मला आज वाटलं. यापूर्वी पाण्याच्या राजगोपाल यांनी रेजिस्ट्रेशनच्या माध्यमातून नाही, साहेबांचं जे नाव घेतलं ते साहेबांवर आम्हाला पहिल्यापासूनच आमच्या साहेबांवर डाऊट नव्हता. आमचा पहिल्यापासून वाल्मी कराडवर डाऊट होता, कारण मला खुद यलमाटे पोलीस म्हणलेले होते की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला. बंगला म्हणजे आता धनंजय मुंडे साहेबाचा तिथं जगमित्र कार्यालय आहे. जगमित्र कार्यालयातल्या त्यावेळेसचा सगळा कारभार वाल्मी कराड सांभाळत होता. त्याच्याशिवाय असं पान बी हलत नव्हतं परळीतलं. मग त्यानंच तपास थांबविला आणि त्याच्याच मार्फत ह्या म्हणजे त्याच्याच मुलांनी कट रचून खून बी केला आहे. मी सगळा पूर्वनी जबाब दिला, सगळं दिलं, पण आरोपींना अजून अटक करत नाहीत. का करत नाहीत अटक? मग ह्यांना खरंच मग दबाव आहे का? आणि जे दबाव येत असेल ते वाल्मी कराडच्या घरातूनच त्यांना जे आहे ते दबाव आहे. नाही, अशी अफवा पसरायला नाही पाहिजे होती. कारण जर आपल्या हातात अहवाल असेल, जर आपल्या हातात ठोस पुरावा असेल तरच आपण ठामपणे बोलावं, माझं असं मत आहे. नाही, ते तर आता SIT पथक घेईल, गुन्हे तर दाखल होणारच त्यांच्यावर, कारण त्यांनी जर अहवाल हातात नसताना जर ते प्रेस घेऊन बदनाम करत असतील आणि पुन्हा मग त्यांच्या बी असं नाही की त्यांनीच फक्त हे केलं, पण जगमित्र कार्यालयातून बी त्या दिवशी प्रेस झाली, त्यांच्या खिलाफ केस होत गेली. त्यांनी बी काय सांगितलं, ते नितीन निर्मला आहेत त्यांनी काय सांगितलं
त्यांनी सांगितलं की मच्छर मेले तर पोलीस स्टेशनला केस करावं का, ग्रामपंचायतनं बघितलं पाहिजे. मग आता महादेव मुंडे हा एक मच्छर टाईप होता का, त्यांनी मोप उदाहरण वेगवेगळे दिले, पण महादेव मुंडे एक मच्छर होता का, ते परळीत मारला आणि त्यांच्यासाठी आवाज कोणी उठवला नाही गेला पाहिजे. राजाभाऊ फळचं चुकलं की त्यांनी धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलं, पण त्यांनी पण एक पद्धतीचा आवाजच उठवला होता ना महादेव मुंडे केस प्रकरणात की काहीतरी होईल, पण आम्हाला माहिती नव्हतं की ते साहेबांचं नाव घेतील. आमचं साहेबांवर पहिल्यापासून डाऊट नाही आणि मी पहिल्यापासून त्यांचं नाव पण घेत नाही, पण साहेबांनी मदत करायला पाहिजे होती एवढं आम्हाला वाटत होतं. पण जे मला म्हणजे एवढ्या ह्याच्यातून जे मला दादांचं हे भेटलंय, एवढ्या ह्याच्यातून मला एक पाठीमागं राहणारा भाऊ उभा राहिलेला भेटलेला आहे आणि अजून मी या तपासात संघर्ष करल आणि मुख्यमंत्री साहेबांची भेट घेईल. कधी भेटणार तुम्ही? आता मनोज दादांशी बोलून मी मुख्यमंत्री साहेबांची हे घेणार आहे.